दापोलीतील मनसेचे माजी शहराध्यक्ष राकेश माळी, रोहित शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, केदार साठे, संजय सावंत, संदीप केळकर आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते। दापोली एसटी आगारातील अनेक गाड्या नादुरुस्त झाल्या असून काही कालबाह्य झाल्या आहेत। याविषयी विविध राजकीय पक्ष आणि संघटना वेळोवेळी आवाज उठवून देखील आगार प्रशासनाकडून अजून प्रभावी उपाययोजना राबवण्यात आलेली नाही। हे नुकत्याच एका व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून अधोरेखित झाले। हा व्हिडिओ शिवशाही बसमधील असून गाडीला गळती निर्माण झाल्यामुळे प्रवासी चक्क छत्री उघडून प्रवास करताना दिसत आहेत। पाहूया हा व्हिडिओ। ही शिवशाही गाडी आहे, ठाणे दापोली 10ची गाडी आहे। बघा त्यामध्ये कसे प्रवासी बसले आहेत, छत्री घेऊन गाडीत बसलेले आहेत। सर्व इकडे पुरं लिकेज आहे पुऱ्या गाडीमध्ये। चिपळूणमध्ये सर्वत्र पावसाला चांगली सुरुवात झाल्याने शेतीच्या कामांनाही वेग आलाय। शेतकरी पारंपरिक शेतीच्या कामांमध्ये गुंतलेला दिसून येतोय। समाधानकारक पावसामुळे भात लावणी काही दिवस आधी केली जाते। पावसाची साथ लाभल्यामुळे बळीराजाही सुखावलाय। गुहागर जवळच्या शृंगारतळी बाजारपेठ पूल मार्केट भागात रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य जनता आणि वाहनचालक हैराण झालेत। संबंधित विभागाने तातडीने खड्डे बुजवावेत, अन्यथा मनसेतर्फे उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसेचे गुहागर विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष विनोद जानवलकर यांनी दिलाय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।